चला तर आज आपण बनवूया पुरणपोळी. रेसिपीला सुरुवात करूया. आता कुकरमध्ये पाणी घेऊया. डाळ मी 1 ग्लास घेतले तर पाणी 2 ग्लास घेऊया. पाण्याला उकळी येऊ देऊया. तोपर्यंत मी डाळ धुवून घेते स्वच्छ. बघा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता पाण्याला उकळी आले आहे. डाळ टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. आता झाकण लावून 1 शिट्टी करून घेऊया. जो पण कुकर होता तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. 2 वाटी पीठ घेऊया गव्हाचं. आता पीठ चाळून झालं आपलं. मीठ टाकूया. चमचाभर तेल. ह्याच्यामध्ये आपण बिलकुल मैद्याचा वापर नाही करणार आहोत. हलक्या हाताने पीठ मळून घेऊया. आता आपलं पीठ मळून झालं आहे. हे बघा जास्त हे मऊ पण नाही करायचं आहे, घट्ट पण नाही करायचं आहे. त्याला आपण अर्धा तास पाण्यामध्ये ठेवूया. बघा ह्या पद्धतीने आपण असं पीठ ठेवलं ना, पिठाला चिकटपणा येते आणि पोळ्या पण मस्त मऊ होतात. साईडला ठेवून देऊया. पुरणची तयारी करूया. आता आपलं कुकर झाला आहे. बघूया डाळ शिजली का. हे बघा आता डाळीतलं पाणी गाळून घेऊया. आता डाळीला सगळं पाणी आटेपर्यंत थोडंसं परतूया. गूळ आपल्याला लगेच टाकायचं नाही आहे. आता पुरण मग पातळ होतं. पण थोडी डाळ कटाच्या आमटीमध्ये टाकूया. आता गूळ टाकूया. डाळ 1/2 किलो असेल तर गूळ 1/2 किलो घेतलं तरी चालेल. पोळ्या एकदम व्यवस्थित होतात आणि गोडी पण बराबर येते पोळ्यांना. जायफळ आणि इलायची टाकूया. आता याला लो फ्लेमवर होऊ द्या. तोपर्यंत आपण कटाची आमटी करून घेऊया. चला तर मग कटाच्या आमटीला लागणारे साहित्य: लसूण, कोथिंबीर, टमॅटो आणि खोबरं भाजलेली. खोबरं आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे चवीसाठी फक्त. आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला. हे बघा आपलं वाटण तयार आहे. एवढं जाडसर वाटून घ्यायचं. चला आता पुरण बघूया. नाहीतर आमटी बनवायची ह्याच्यामध्ये आपलं पुरण जळून जायचं. नाहीतर हे बघा अजून 2 मिनटं लागतील गूळ वितळायला. तो पण आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया. आपली कढई तापली आहे. तेल टाकूया. जिरे मोहरी टाकूया. तर जिरे मोहरी आता तळतळले की कढीपत्ता टाकूया. काळा मसाला. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही नेहमीचे मसाले वापरू शकता. त्यामध्ये फक्त थोडा कांदा लसूण मसाला वापरून घ्या. ते तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊया. आता आपलं पुरण पण तयार आहे. हे बघा असा चमचा ठेवून बघा एकदम व्यवस्थित झालं. चला आता आपण गरम गरम पुरण वाटून घेऊया. हळद. आता आपला मसाला परतून झाला आहे. आता येळण टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. हे बघा जास्त घट्ट नाही करायचं. अशीच छान लागते आमटी. तर ही आमटी आपली होईपर्यंत आपण पुरण वाटून घेऊया. थोडं चिंचेचं कोळ टाकूया.
पुरण कसं गरम गरम वाटलं ना पटकन होऊन जातं, जास्त वेळ पण नाही लागत. बघा 10 मिनिटात माझं पुरण वाटून पण रेडी आहे. गरम गरम वाटलं ना पटकन होतं. आणि आता मी ज्या चाळणीमध्ये चाळले ना ते सगळ्यात सोपा उपाय आहे. मिक्सरला पण आपल्याला कधी होतं कधी नाही, तर तुम्ही अशा प्रकारे पुरण वाटू शकता. आता आपली कटाची आमटी पण तयार आहे. आता पोळ्या करायला घेऊया. बघा अशा प्रकारे जर तुम्ही कणिक मळून घेतलं ना आणि याला चिकटपणा पण येतो आणि पोळ्या पण मस्त मऊ होतात. आता याला एकदम मऊ मळून घेऊया तेल लावून. हे बघा मी याला 5 ते 10 मिनटं चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आहे. चिकटपणा बघा किती आला आहे. मैदा टाकायची बिलकुल गरज नाही आहे. पुरण आपलं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. अशाच प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला पोळ्या लाटायची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. ज्यांना पोळ्या लाटायला येत नाही ते पण आरामात पोळ्या करतील. थोडंसं कणिक टाकून त्याच्यावर पेपर ठेवूया आणि एक नॅपकिन छोटा कॉटनचा कपडा. चला आपण पोळ्या लाटायला घेऊया. हे एकदम सोपी आयडिया आहे. तुम्ही आता नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुरणपोळी कशी वाटली आजची तुम्हाला ही ट्रिक वापरून तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा पीठ मऊ असेल तर पुरण पण मऊ असायला हवं. जसं आपलं पुरण होतं ना त्याप्रमाणे पीठ मऊ करायचं. जर पुरण पातळ असेल पीठ घट्ट असेल तर पोळ्या फुटतात. ते हे लक्षात ठेवा की पुरण मऊ असेल ना तर कणिक पण मऊ असायला हवं. तर आता आपण लाटून घेऊया. हे बघा आपल्याला पोळी बिलकुल उचलायची गरज नाही आहे. अशा आरामात तुम्ही पोळ्या लाटू शकता. तुटणार सुद्धा नाही काय पण नाही. चपाती डिमाचं कामाचं काय झालं?